मंगेश. वेळेस आपण पाहतो या चोरकस मारण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे फलंदाजा दीपक याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू जयराम याने खूप प्रभावित केलेला आहे पहिल्या मॅच मध्ये आणि या दुसऱ्या मॅच मध्ये देखील प्रभावित करतोय. पहिला चेंडू हा त्या निर्धाव दिलेला आहे. आपण त्यांच्या संघामध्ये पाहतोय की पूर्णतः सर्व नवतरुण खेळाडू आहेत, यंगस्टर आहेत आणि त्याचा फायदा त्यांना होताना दिसतोय कारण त्याच्यावरती प्रेशर नाही आहे. कारण एखादा सिनियर खेळाडू असतो आणि त्याच्यावरती जे नवतरुण असतात तो प्रेशर हा त्यांच्यावरती येत असतो आणि त्या पाहतो की त्यांच्यावरती प्रेशर नाहीये आणि चांगल्या प्रकारे ते खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. नक्कीच आपण बघितलं की बॅटिंग देखील खूप चांगली गेली, बॉलिंग देखील खूप चांगली गेली पहिल्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील सुरुवात चांगली केलेली आहे जयराम याने. हा 3 षटकाचा सामना असणार आहे आणि आपण पाहतोय 3 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारील चिंचवडा संघ. आपण पाहतोय की पहिल्या मॅच मध्ये जाबारपाडा टीमला चिंचपाडा संघाने पराभूत केलेला आहे. यावेळेस पाहतोय आपण सगळ्या बॅट्या खूप चांगला फटका केला गेला. शतरक्षकाला दोन, मात्र 2 शतरक्षकांच्या मधून चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांकरता. चौकार. इथे आपण पाहतोय की चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये पाठवलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल धावाडली आहे. धावसंख्या 6. चला बाउंड्री बॉलच चेंडू लवकरात लवकर पाठवायचा तिकडनं. पंच स्ट्राईक चेंज झाली का? दीपक येईल ना स्ट्राईक वरती?
नक्कीच ते आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. कॅमेरामॅनचं लक्ष होतं याच्यावरती. का पंच आपण देखील लक्ष द्यायचं आहे. आमचे कॅमेरामॅन नक्कीच कर्तव्य दक्ष आहेत. दर्शन मांगेल हा पंच आपण लक्ष द्यायचं आहे क्रॉसिंग वरती. तर गणराज सन्माननीय प्रवीणदत्त जाधव यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्रवीणदत्तांचं आगमन झालं. वेलकम प्रवीणदत्त, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे आपण पाहतोय यामध्ये स्टॅमिंग झालाय. शतरक्षक शॉट मिड विकेटला पोहोचला होता, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. इथे देखील आपण पाहतोय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एक सिंगल धाव असेल. धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचलेली आहे. दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलक वरती लागल्या जात आहेत. आपण बघितलं की पहिल्या मॅच मध्ये चिंचपाडा संघाने जाबरवाडा संघाला कमीत कमी धावांवरती रोखलं होतं, आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय बेलखेडे संघाने चिंचपाडा संघाला इथे कमीत कमी धावांवरती रोखलेला आहे. दुसरी षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 7 धावा आल्या, आणि आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात गणराज याने, जो पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे. अख्खोट्यामध्ये चेंडू शाळाम पूल केलाय, पॉवरफुल देखील झालाय, आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल झालाय. किती धावा? तर एक सिंगल. कारण डिक्लेरेशन झोन आहे आणि त्या डिक्लेरेशन झोनच्या बाजूने हा चेंडू गेलेला आहे. जर 19-20 जर झाला असतं तर नक्की 6 धावा देखील मिळाल्या असत्या. मात्र एकच धाव धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 11 धावसंख्येवरती. आपण पाहतोय जो फलंदाजांचा रॉंग झोन आपल्याला इथं वीक झोन पाहायला मिळतोय या आउटफील्ड वरती, कारण जास्तीत जास्त चेंडू त्या क्षेत्रामध्ये जाताना दिसत आहेत. मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात धावा येत आहेत. गणराज पुन्हा एकदा आफ्टर करत बॅकफील्ड जाऊन चेंडूला पूल केलेला आहे. एक धाव कंप्लीट झाले दुसऱ्याचा प्रयत्न. दोन धावा या पलून पूर्ण केल्या जात. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. इथे देखील शॉट ऑफ लेंथ होती. शॉट ऑफ बॉल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. एक सिंगल धाव धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, म्हणजे 14 धावसंख्येमध्ये शेवटचा एक चेंडू बाकी असेल या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 14. शेवटचा बॉल. डाऊन द लेग हा चेंडू हाताला लेग स्टेज सोडून जाणारा चेंडू आहे, आणि आपण पाहतोय की व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 धावसंख्येवरती. बहुतेक थोडासा मिसळ होताना दिसतो. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घातक ठरू शकली असती, आणि दुसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. या दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच करता आपण दोन संघाला विनंती करतोय, MB स्पोर्ट्स बागपाडा आणि स्वराज स्पोर्ट्स पेंढरीवाडा. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 17 रन्स ऑन दी बोर्ड.
मी स्पोर्ट्स बागपाडा, स्वराज स्पोर्ट्स पेंढरीवाडा, उमसाई 444 नागले बी, त्यानंतर 499 वाघोबा स्पोर्ट्स राजावळी. या 4 संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. ऋतेश आलेला आहे तिसरं. ऋतेश हावरा तिसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय फलंदाज दीपक, याला दीपक पिलाना आणि मंगेश मोर ही सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली कामगिरी करतायत. 17 धावा आपण पाहिजे धावफल करत लागले आहेत. 8.50 ची सरासरी 2 षटकांमध्ये राहिलेली आहे. इथे देखील पाहतोय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात इथे धावा येताना दिसत आहेत. 1 धावसंख्या 18. चला दुसरा चेंडू असेल तर पाठवून द्या. पंच जुने चेंडू आपल्याकडे ठेवून द्या तिकडे मागे. जर आपल्याला लागले तर लगेच तिकडनं घ्या. निर्धाव चेंडू इथे आपण पाहतोय डॉट चेंडू आलेला आहे. धावसंख्या पूर्णतः आता स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 18 आहे धावसंख्येवरती. स्लोअर 1 कमी गतीचा चेंडू आणि आपण पाहतो की दीपक याने अगोदरच आपला शॉट कंप्लीट केला होता. अगोदरच बॅट त्याची फिरली होती, मात्र चेंडू कमी गतीचा असल्या कारणाने थोडासा नंतर विकेट पर्यंत पोहोचला, बॅट्समन पर्यंत पोहोचला आणि हा चेंडू निर्धाव आलेला आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे, म्हणजे 18 धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस बघा खूप चांगला स्ट्रोक आहे. मंगेशच्या बॅट मधून निघालेला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 24 धावसंख्येवरती. ऋतेश या षटकारात थोडासा महागडा ठरताना दिसतोय. धावसंख्या 24 धावफल करत लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ होती, बॅट बॉल संपर्क झालेला नाही. या अगोदर आपण पाहतो या चेंडूच्या लाईन मध्ये येऊन एक चांगला स्ट्रोक केला होता मंगेश मोर याने. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या आपण पाहतो या 24 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघूया शेवटच्या बॉलवरती किती धावा जमा करतो आपल्या संघासाठी मंगेश मोर. दीपक आणि मंगेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगला खेळ करत असताना 24 धावांची पार्टनरशिप झालेली आहे आणि शेवटचा बॉल बाकी आहे. आणि हा चेंडू देखील निर्धाव असेल, डॉट बॉल असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे.
बघा विकेट किपरच्या हातामध्ये जर चेंडू जातोय तर तो चेंडू डॉट असेल निर्धाव असेल याची आपण नोंद घ्यायची. मात्र विकेट किपरच्या हातामधून जर चेंडू जर निसटला तर तुम्हाला धाव घेण्याची संधी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर 3 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती लागेल. 25 धावांचा एक माफकचं आव्हान हे ठेवलेलं आहे. 18 चेंडूमध्ये 25 धावा या जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. तर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. छापाचा कॉल आणि छापा आलेला आहे. टॉस जिंकलाय पेंडुपाडा संघाने. टॉस जिंकला निर्णय काय असेल? बॉल घेण्याचा निर्णय घेतला. यामागचा कमबॅक करू. समोरच्या संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. तुमच्या संघाकडून तुम्हाला कुठलासा खेळाडू त्याच्याकडून तुम्हाला जास्त अपेक्षा असतील या मॅच मध्ये? शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलेला आहे. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध. म्हणजे आपण टॉस जिंकला असतं. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? चला शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलाय तो म्हणजे पेंडुपाडा संघाने अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि एमपी स्पोर्ट्स बागपाडा संघाला बॅटिंग करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. दीपक पहिले षटक हाताळण्यासाठी दीपक पिलाना. तर 2 फलंदाज आपण पाहतोय. सलामीचे 2 फलंदाज जयराम आणि रोहित. स्ट्राईक वरती जयराम, नॉन स्ट्राईक एंड वरती रोहित. तर दीपक पहिलं षटक हाताळतोय. पहिला बॉल शाडम पूल केलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. आउटफील्ड थोडीशी खराब असल्याकडे आपण पाहतोय की चेंडू थोडासा वळून घेतोय आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. पहिल्या मॅच मध्ये देखील जयराम याने षटकाराने सुरुवात केली होती. या मॅच मध्ये चौकाराने सुरुवात केलेली आहे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये जयरामचे इरादे स्पष्ट आहेत की एका ट्रॉफीवरती आपल्याला नाव करायचं आहे. मात्र दीपक देखील ठरून आलाय की आम्हाला देखील एका ट्रॉफीवरती आम्हाला नाव करायचं आहे आणि मला इकडनं कमबॅक करायचं आहे. कमबॅक करतोय. एक निर्धाव चेंडू त्याने देखील हाताळलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये जाबरपाडा टीमला 31 धावांवरती आपण पाहतो त्याने रोखलं होतं. 31 धावा त्याने करू दिल्या नव्हत्या. इथे आपण पाहतो की 25 धावा या मॅच जिंकण्याकरता बेलकडी संघाला बनवायच्या आहेत. मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि दुसरा चेंडू हा निर्धाव आलेला आहे. दीपक पिलाना आपल्या पावलांमध्ये थोडंसं चुकतोय. पुन्हा एकदा आपल्या रनअपवरती तो सज्ज झालेला आहे. आपण पाहतो 3 क्षेत्ररक्षक त्या सर्कलमध्ये आहेत. बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. त्यानंतर आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक आपण पाहतोय सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न जयराम याचा मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू वेस्टर्नच्या वरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅबल झालेला आहे. आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक
डीप स्क्वेअर लेग तैनात केला गेला आहे. डीप मिड विकेट आहे. त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप कव्हर. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारे ते सजवलेलं आहे. पुढे सचल खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. दीपक याने पूर्णतः कमबॅक केलेला आहे, कारण पहिल्या बॉलवरती ज्या प्रकारे मिसफील्ड झाला, 4 धावा मिळाल्या, थोडासा प्रेशर झाला, मात्र प्रेशर आलं तरी झुगारून लावलेला आहे आणि अचूक टप्प्यावरती त्याने इथे चेंडू टाकलेत. जयराम याचा फुटवर्क त्याने ओळखलेला आहे आणि फुटवर्क ओळखून आपण पाहतोय चांगल्या प्रकारे तो बॉलिंग करतोय. ते पण पाहतोय ऑफस्टमच्या किंचित 6 चेंडू बाहेर जाताना दिसतोय. फलंदाज जयराम याने हा चेंडू सोडून दिला आणि आपण पाहतोय पंचाने हा चेंडू वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 5. या धावसंख्येवरती अजूनही मॅच जिंकण्याकरता 20 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे देखील आपण पाहतोय वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव अवंतर हाताळलेले आहेत, कारण या अगोदर आपण पाहतो की 3 चेंडू हे निर्धाव आले होते, मात्र इथे एक्स्ट्रा चेंडू बॅक टू बॅक हाताळलेत. दीपक या गोलंदाजाने धावसंख्या आता 6 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अवलेज बघा स्टॅमिंग इथे झालाय. क्षेत्ररक्षक तिकडे जज करतोय. जजमेंट थोडस खराब राहिलेलं आहे आणि झेल सुटलाय आणि आपण इथे पाहतोय की धावची जी संधी निर्माण झाली होती, मात्र पैकी थोडीशी खराब होताना दिसली आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेने मला वाटतं 1 चेंडू तरी बाकी आहे. यस, 1 बॉल बाकी आहे, कारण 2 चेंडू हे वाईट हाताळले होते, एक्स्ट्रा टाकले होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे म्हणजे 8 या धावसंख्येवरती. आता मात्र हा चेंडू निर्धाव आलेला आहे आणि अशा प्रकारे आपण पाहतोय पहिले षटक हे समाप्त झाले. पहिल्या षटकात धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 8. अजूनही 8.50च्या सरासरीने इकडे धावा अजूनही बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 17 धावा. मंगेश घोली आपण पाहतोय आणि वाईट चेंडू ते हाताळलाय आणि आपण पाहतोय की चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. म्हणजे या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. इथे आपण पाहतोय की एक्स्ट्रा धावा खर्च करताना दिसतोय पहिल्या बॉलवरती मंगेश गोलीम, कारण त्यांच्याकडे धावा भरपूर कमी आहेत आणि आपण पाहतोय की कुठेतरी एक्स्ट्रा धावा तो इथे खर्च करतोय. एक्स्ट्रा धावा त्यांना रोखाव्या लागतील मॅच जर जिंकायची असेल तर. त्यानंतर कमबॅक, चांगला कमबॅक,
कारण मॅच जिंकायचं असेल तर निर्धाव चेंडू आणि विकेट्स घेणं फार महत्वाचं आहे. जयराम आणि रोहित ही सलामीची जोडी आपण पाहतोय. आपल्या सभामध्ये खोट्या पद्धती चेंडू होता, फक्त चेंडूला त्याने खेळून काढले. स्ट्राईक रोटेट करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. आणि इथे फलंदाज बाद होतोय जयराम. फुलटॉस चेंडू आहे. आपण पाहतो या चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे थोडासा चाचपडतोय. 2 धावा इथे पळून पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावे धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 12 धावसंख्येवरती. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, फटकाच स्क्वेअर लेग रेझर मध्ये. परंतु पाहतो तर दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये एक फलंदाज होतो. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये एक फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या रोगामध्ये अजून एक खात्रा बसतोय बेलकडी संघाला. धावसंख्या जाऊन पोचते ती 14 रन्स ऑन बोर्ड. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी बेलगडी संघाला. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता बघा, फुलटॉस चेंडू होता, परंतु 22 बरोबर एक सिंगल धाव. मला वाटते विकेट किपरला सुद्धा चेंडू समजला नाही. टप्पा पडल्यावर सहज त्यांच्या डोक्यावरून गेला चेंडू. एक सिंगल धाव. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिला. एक सिक्सच्या बाहेर चेंडू आपण पाहिला तर होता आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांनी दंडित घोषित केला. वाईटचा इशारा पंचांचा. एक अवांतर धाव स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मधल्या धावफलक जाऊन पासून 16 या आकड्यावरती. 7 चेंडू 9 धावा. अजून सुद्धा सामना पाहिला तर बॅलन्सिंग आहे, कारण आजच्या सुद्धा पहिला सामना पाहिला तर त्यामध्ये सुद्धा कमबॅक केलं होतं चिचपाला संघाने. यावेळेस पुन्हा एकदा पाहतो आपण बाहेर पेच केला होता. पंचांचा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव अजून एक स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडूला चांगला फटका समोर आहे. मिडविकेट रिझर्व क्षेत्र होतात आहे ना. आता थ्रो सुद्धा चांगला झाला, गॅदर सुद्धा चांगला झालाय आणि रनआउटच्या रूपामध्ये अजून एक हादरा असताना पाहतोय बघा. रनआउटची गरज नव्हती, शेवटचा चेंडू होता. शेवटच्या षटकाचा विचार केला तर शेवटचे षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज जाईल ते सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला, परंतु दुसरी धाव घेणं गरजेचं नव्हतं. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये पाहिलं तर
6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज मंगेश येतो पाहतो आपण. मंगेश मोर यांना मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती मंगेश यांनी. अवांतर चेंडू हाताळले होते परंतु कमबॅक सुद्धा चांगला केलं होतं. आताच पाहिले तर संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 7 धावा डिफेंड करावे लागतील मंगेश यांना. तर स्ट्राईकला एक फलंदाज पाहतोय मिस्टर अविनाश यांना. मंगेश 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. यावेळेस आफ्टर बॉलचा फटका फसला. चेंडू हवेत आहे. शतक घेतो दुरून आणि त्याच्याकडून पाहिलं तर थोडीशी होताना चुकी घातोय पण हा झेल घेणं महत्वाचं होतं. कॅचेस इन द मॅचेस हे क्रिकेटचं आपण पाहिलं तर सूत्र आहे आणि ते सूत्र आपण पाहिलं तर चिचपाडा संघाकडून थोडस सुटताना पाहतोय. पहिल्या चेंडू पाहिलं तर 2 धावा इथे स्कोअर बोर्ड मध्ये आहे तो पाहतोय. आता समीकरण झालं 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. बघा पहिल्या चेंडू विकेट गेलीस तर धावा थोडस अडचणीमध्ये आणू शकलो असतो बेलकडी संघाला. यावेळेस पाहिला तर पुन्हा एकदा पंच आपल्या बाजूला वळते असा इट इज अ वाईड. वाईडचा इशारा पंचांचा. एक अवांतर धाव स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. तर समीकरण झालंय 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय. बघा गोल्डन वरून चेंडू पडला आणि त्यानंतर गिरकी घेऊन सरळ यष्टीरक्षक हातामध्ये गेला. एक डॉट आलाय. असे चेंडू करावे लागतील गोलंदाज मंगेश यांना. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. अजून सुद्धा कुठेच वेळ गेलेली नाहीये. कमबॅक करणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. बघा कमबॅक केलाय गोलंदाजाने. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस फटका चांगला आहे आणि झेल सुटतोय. पुन्हा एकदा झेल होतोय धरतीला दान. बघा 2 धावा इथे घेण्यात यश मिळते. बघा कॅचेस विन द मॅचेस 2 झेल सुटले. या षटकाचा विचार केला तर हे 2 झेल खूप महत्वाचे. कॅच नाही तरी मॅच सुटले. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. बघा जर हा झेल घेतला असेल 2 चेंडू 4 वरती जाऊन पोहोचतं समीकरण. परंतु हा झेल सुटलाय आणि या झेल सुटल्यानंतर समीकरण पूर्णपणे चेंज झालंय. 2 चेंडू आणि 2 धावावरती आवश्यकता असेल आता जिंकण्यासाठी. हा वेळेस पाहिला तर हा चेंडू असेल तो निर्णायक चेंडू असेल या सामन्यातील. या बॉलवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला फटका सुचवला आहे ऑन साईडला. शतरक्षक आहे. 1 धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. या स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये मला वाटतं फलंदाज पंच कोण आउट झाले. अविनाश रनआउटच्या मध्ये परततोय. अजून एक विकेट आपण पाहतो तर डाऊन होताना पाहतो. आता समीकरण झालंय 1 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. 1 बॉल 1 रन. बघा पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवसातून पाहिलं तर तिसरा सामना पाहतोय आपण. तिसरा सामनाच पाहिलं तर रोमांचक सामना पाहतोय. एक बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. तर दर्पण आहे दोन्ही साईडला पाहिलं तर दबाव आहे. दबावामध्ये कोणता संघ निखरतो आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो. पाहूया आपण 1 चेंडू 1 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. बघूया चेसिंग कंपल्सरी होईल का. ड्रेसिंग तर आहे कंपल्सरी परंतु चेसिंग पाहूया आपण. 1 बॉल 1 ची आवश्यकता. लास्ट बॉल. बघा थोडस पाहिलं तर
तर ती आर सर्कलमध्ये जास्तीत जास्त फिल्डर्स घेतलेले आहेत. सिंगल रोखण्याचा प्रयत्न आहे. एक बॉल एक. बघा काय चेंडू हाताळलाय, काय चेंडू हाताळलाय, अप्रतिम चेंडू हाताळलाय. यस, रिव्ह्यू साठी रेफर केलाय. पंच सॉफ्ट सिग्नल काय? यस, हाईटचा वाईट आहे काय बघू आपण. थर्ड अंपायर तिसरा पंचांच्या कडे जातो आपण. यस, फेल डिलिव्हरी असेल. सामना जिंकला तो चिचपडा संघाने. हळक 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 बेलकडी. बघा चेंडू चांगला हाताळला होता, फलंदाज थोडंसं झुकला होता, त्याच कारणासह पाहिलं तर हा फेल डिलिव्हरी आपण घोषित केली जाते. आणि सामना जिंकला तो चिचपडा संघाने. आज सकाळच्या 17 पासून पाहिलं तर चांगली गोलंदाजी केलंय चिचपडा संघाने.